मी समर्थ. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. महिलांनी रात्री चुकूनही हे 5 काम करू नये, कारण अनेक वेळा नकळत झालेली काही चूक घरातील शांतता, सुख आणि सकारात्मक ऊर्जा कमी करू शकतात. रात्रीचे वातावरण खूप संवेदनशील मानले जाते, म्हणूनच रात्री काही गोष्टी टाळणे शुभ मानले जाते. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची गोष्ट अनेक महिलांना रोज करतात. नमस्कार मैत्रिणींनो, सखी मराठी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग सुरुवात करूया. पहिली गोष्ट, रात्री केस मोकळे ठेवून झोपू नये. असे मानले जाते की रात्री केस पूर्ण मोकळे ठेवून झोपल्याने मन स्थिर राहू शकते. काही लोकांच्या मते त्यामुळे नकारात्मक विचार वाढू शकतात. म्हणूनच रात्री झोपताना केस व्यवस्थित बांधून झोपणे शुभ मानले जाते. विशेषतः जर मन सतत बेचैन राहत असेल तर ही सवय बदलणे योग्य मानले जाते. दुसरी गोष्ट, रात्री आरशासमोर जास्त वेळ बसू नये. रात्रीचे वातावरण शांत असते आणि अशा वेळी आरशासमोर जास्त वेळ राहिल्याने मनावर विचित्र परिणाम होऊ शकतो. काहींना भीती वाटू शकते, काहींना अस्वस्थता जाणवू शकते. म्हणूनच रात्री विशेषतः उशिरा आरशासमोर जास्त वेळ बसणे टाळावे. तिसरी गोष्ट, देवघर अस्वच्छ ठेवू नये. रात्री झोपण्यापूर्वी देवघर नेहमी स्वच्छ आणि देवघर स्वच्छ असणे खूप शुभ मानले जाते, कारण तिथे स्वच्छता असणे, तिथे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. अनेक लोक दिवसाच्या कामात व्यस्त राहून देवघराकडे दुर्लक्ष करतात. असे मानले जाते की देवघर स्वच्छ आणि शांत असेल तर घरातील वातावरणही सकारात्मक राहते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी देवघर एकदा स्वच्छ आहे का हे नक्की पाहावे. चौथी गोष्ट, रात्री रडत झोपू नये. दिवसभरातील तणाव, दुःख आणि चिंता रात्री जास्त जाणवू शकतात. पण सतत दुःख विचार करून झोपल्यास मनात नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणून झोपण्यापूर्वी स्वामीचे नाव घ्यावे, मन शांत प्रार्थना करावी आणि सकारात्मक विचार ठेवावे, कारण असे विचार मनात येऊन आपण झोपतो तसाच परिणाम आपल्या मनावर होत असतो. पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट, रात्री भांडण करून झोपू नये. अनेक घरामध्ये रात्री छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात. रात्रीचे वातावरण शांत ठेवणे खूप महत्त्वाचे असते, कारण राग, तणाव आणि कटू शब्द घरातील सकारात्मकता कमी करू शकतात. म्हणून रात्री शक्यतो शांत मनाने बोलावे आणि भांडण टाळावे, कारण शांतता घरातच सुख, समाधान आणि आनंद टिकून राहतो. मैत्रिणींनो, हे नियम श्रद्धा आणि सकारात्मकता आणि मानसिक शांततेत संबंधित आहे. याच मार्गाचा उद्देश भीती निर्माण करणे नाही, तर जीवनात शांतता आणि सकारात्मक टिकवणे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील महिलांसोबत हा नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.